नमस्करावे गजाननासी, वाचे वदावे गजाननासी, सेवा घडावी गजाननाची, अंती विरावे गजाननपदी. श्री गजानन जय गजानन, जय गजानन जय. आज आपण सद्गुरू रामदास स्वामी महाराजांच्या अत्यंत ज्ञानपूर्ण अशा ग्रंथराज दासबोध याचा अभ्यास करण्याकरता एकत्र आलो आहोत. पारायण आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. अजून वाचन करता करताच आपण ग्रहणही करायला लागू एवढी आपली क्षमता नाही झालेली. वाचू शकतो पण समजून घेणं हे थोडंसं आपल्याला अवघड जातं, कारण आपण खूप व्यवधानामध्ये अडकलेले आहोत सगळेजण. परंतु आज आनंद हा आहे की दासबोधासारखा ग्रंथ सद्गुरूंच्या अध्ययनस्थली, तपस्थली, आपल्याला कार्यारंभस्थली आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतोय, वाचायला मिळतोय, अभ्यासायला मिळतोय. ही आपल्यावर झालेली समर्थांची अनंत अनंत अशी कृपा आहे. जेव्हा विश्वाच्या कार्याला समर्थांना श्री रामरायांनी, माता सीतांनी हाक दिली आणि स्वतः समर्थ जेव्हा जाम गावामधून या ठिकाणी येऊन शांत झाले, ते हे ठिकाण आहे. इथून कार्यारंभ झाला, इथून श्री गणेश झाला, इथून त्या वैश्विक कार्याची धुरा समर्थांना रामरायांनी सोपवली. हनुमंतांच्या साक्षीने, हनुमंतांच्या आज्ञेने, हनुमंतांच्या हातामध्ये समर्थांचा तो बाल हात रामरायांनी, माता सीतांनी या ठिकाणी दिला. किती पवित्र ठिकाण आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये रामरायांना, हनुमंतांना घेऊन भेटावं असं वाटलं ते हे ठिकाण आहे. हे किती महत्त्वाचं आहे. गोदावरी मातांच्या किती हृदयातलं ठिकाण आहे, नंदिनी मातांच्या किती हृदयातलं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी समर्थांनी अखंड 12 वर्ष आपली दिनचर्या गोदावरी मातांना समर्पित केली, नंदिनी मातांना समर्पित केली, पंचवटीला समर्पित केली. आणि रामदास हे नामाविधान घेऊनच इथून समर्थ बाहेर पडले पर्यटनाला, तीर्थयात्रेला, पृथ्वी भूमंडळ भ्रमण करायला. या आज्ञाच तशी होती. 12 वर्षामध्ये जे जे काही पाहिलं, जे जे अनुभवलं, ज्याची ज्याची आवश्यकता होती त्या त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करूनच आज्ञेने, आदेशाने समर्थांनी भूमंडळाची परिक्रमा केली आणि मग देशकार्याला सुरुवात केली, धर्मकार्याला सुरुवात केली. मोठी क्रांतिकारी सुरुवात झाली. प्रचंड आवश्यकता होती ज्या काळामध्ये, त्या काळात सुरुवात केली. ज्या काळामध्ये रामनाम घ्यायला भीती वाटत होती, अशा वेळेला समर्थ रामनाम घेत त्याची आरोळी ठोकत प्रत्येकाच्या घराघरासमोर जात होते. जागृती करणं म्हणजे काय हे ज्यांच्या चरणांपासून शिकावं ते समर्थ चरण, त्या चरणी आज आपण आपली ही सर्व सेवा अर्पित करतो आहोत आणि प्रारंभही करतो आहोत. दासबोध हा ग्रंथ हा अभ्यासाचा ग्रंथ आहे. का अभ्यासायचा? तर जीवाला पडलेले प्रत्येक प्रश्न, त्या प्रश्नांची सांगोपांग उत्तर आणि व्यवस्थित मार्ग ग्रंथराजामध्ये आहे, दिलेला आहे. असं एकही प्रश्न नाही आहे की ज्याचं उत्तर याच्यामध्ये नाही आहे. फक्त आपल्याला अभ्यासामध्ये जावं लागतं, अभ्यासामध्ये उतरावं लागतं. नुसतंच वाचून आपण ते जाणू तर ते होत नाही, होणार नाही. का बरं? तर कुठलीही गोष्ट आपल्याला अभ्यासावीच लागते. समर्थांचं सांगणं आहे, जे काय सांगणं आहे त्या प्रत्येक गोष्टीचे 13 अर्थ निघतात. 13.
पण पहिल्यापासून सुरुवात करायची. जसं एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाला जर आपल्याला समजून घ्यायचं तर आपण वृक्षाकडे पाहून काय करतो, आपल्याला फळं समजतात, फुलं समजतात, सावली कळते, आधार कळतो, एवढं वृक्ष आपल्याला कळतं. पण त्याच्याही पुढे आहे ना वृक्ष. त्याच्या पानांमध्ये काय आहे, त्याच्या फुलांमध्ये काय आहे, त्याच्या फळांमध्ये काय आहे, त्याच्या आधारामध्ये काय आहे, त्याच्याही पुढे अजून वृक्ष आहे की फुलं कशी वेचायची, फळं कशी सांभाळायची, आधार कसा घ्यायचा, सावली कशी राखायची. त्याच्या पुढे अजून आहे. त्या वृक्षाला सर्व प्रकारच्या ऋतूंशी त्याचा संवाद आहे. उन्हाशी, पावसाशी, पानगळीशी, वसंताशी, शिशिराशी, शरदाशी, हेमंताशी, सगळ्यांची त्याचा संवाद आहे. त्याच्याही पुढे अजून आहे. त्याचा महाभूतांशी संवाद आहे. मातीशी आहे, वाऱ्याशी आहे, आकाशाशी आहे. असं करत 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 13 पर्यंत जातं ते. आणि 13व्या ठिकाणी हे प्रकट होतं. त्याची खूण समर्थांनी ठेवली, श्रीराम जय राम जय जय राम. हा 13 अक्षरी मंत्र, हे 13 अक्षरी नाम, हे 13 अक्षरी समर्थ वाक्य समर्थांनी आपल्या सर्वांना दिलं की या पद्धतीने प्रत्येकाने जायचं आहे. तसं आत्ता आपला ग्रंथ वाचन, आपला ग्रंथ अभ्यासणं हे श्री आहे. श्री सुरुवात आहे, प्रारंभ आहे. पण आपल्याला याच्यातून म पर्यंत जायचं आहे, म्हणजे ज्ञानापर्यंत जायचं आहे. ज्या ज्ञानामध्ये प्रेम उपसतं, ज्या ज्ञानामध्ये जाणीव उपसते, ज्या ज्ञानामध्ये आता सांगणं नाही आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे समजणं नव्हे. ज्ञान म्हणजे चहा करता येणं नव्हे. ज्ञान म्हणजे पुरणपोळी करता येणं नव्हे. ज्ञान म्हणजे एकत्र येऊन पुरणपोळी खाणंही नव्हे. ज्ञान म्हणजे पुरणपोळीचं स्मरणही नव्हे. तर ज्ञान म्हणजे मौन. द्यायची पण आवश्यकता नाही आणि घ्यायची पण आवश्यकता नाही. असं जिथे शांत होतो व्यवहार, की आले आहेत आपल्या घरी, परंतु त्यांना चहा पाण्याची अपेक्षा नाही आहे, आपल्यालाही त्यांना चहा पाण्याची अपेक्षा नाही आहे. आता इथे आपण आलो, समजा चला आपण आज समर्थांकडे आलो, आपण आत गेलो, समर्थांचं दर्शन घेतलं, यामध्ये काही संवाद झाला? काहीच नाही. आपण गेलो, शांतपणाने डोळे मिटले, नमस्कार केला, मौन आहे. हे मौन आहे. पण हे फक्त दिसणाऱ्या आकाराचं दर्शन आहे. तिथे दृष्टांत नाही आहे, तिथे अनुभव नाही आहे. तिथे अनुभवी जो आहे तो समर्पित नाही आहे झालेला. संवाद अजून झालेला नाही आहे. संवादानंतर मौन आहे. आणि दासबोध हा संवाद आहे, गुरुशिष्य संवाद. ग्रंथारंभ लक्षणामध्ये समर्थांनी तेच सांगितले की हा गुरुशिष्य संवाद आहे. याच्यामध्ये श्री गुरु हे रामराय आणि माता सीता आहेत, आणि दास हे स्वतः हनुमंत आहेत, म्हणजेच समर्थ रामदास स्वामी महाराज आहेत, म्हणजेच सद्गुरू गजानन महाराज आहेत. ही परंपरा आहे रामदासाची, दासपंथाची. तसं पाहिलं तर समर्थांचा कुठलाच पंथ नाही आहे. समर्थांनी पंथ प्रकरण ठेवलेलं नाही आहे, कारण त्यांचा हा विश्वकार्य आहे, विश्वधर्म कार्य आहे. त्यामुळे त्यांनी एखादा पंथ घेऊन बांधून नाही ठेवलेलं. त्यांनी सार्वत्रिक सर्वकालिक सत्य ठेवलेलं आहे. सगळं काही मांडलेलं आहे दासबोधामध्ये. परंतु आपल्याला मांडलेल्यामध्ये स्वतःच्या विचारांनी उतरायचं तर थोडी तरी जाण पाहिजे, आणि त्या जाणीवेला प्रेम पाहिजे. जसं पाणपोळ्या घातलेल्या असतात, तिथे जाऊन आपण तहान लागल्यावर पाणी पितोच. ते पाणी आपल्यालाच पिण्याकरता ठेवलेलं आहे, थंडगार. तिथे रांजणं वगैरे उभारलेली आहेत, आणि एक सामाजिक सेवा म्हणून कोणीतरी ते केलेलं आहे. आपल्याला तहान लागली, आपण गेलो, पाणी प्यायलो, इतपत झालं. पण आपल्याला तहान लागली आहे, त्याच वेळेला कोणीतरी वाळा घालून सुंदर पाणी आपल्याला आणून दिलं, तर आपण किती तहान लागलेली असेल तरी आणून देणाऱ्याकडे मोठ्या कृतज्ञतेने पाहू, अरे वा, खरंच हो, आत्ता अक्षरशः पाणी हवं होतं, खूप छान वाटलं तुम्ही पाणी दिलं. तहान तर लागली आहे, परंतु आधी काय बाहेर आलं? कृतज्ञता, की जे मला हवं होतं ते तुम्ही मला दिलंत. किती सुंदर. ह्याला म्हणतात प्रेम.
गरजेआधी देखील जे उत्पन्न होतं आणि ज्यामुळे गरज दुय्यम होते, आवश्यकता दुय्यम होते आणि पहिलं प्रेम उपजतं, ते प्रेम दासबोध शिकवतं. ते प्रेम दासबोधातनं शिकायचं आहे. या संपूर्ण सृष्टीवर करायला, या संपूर्ण विश्वावर करायला, या अनंत कोटी ब्रह्मांडावर प्रेम करायला. प्रेम आधी आपल्यात आलं पाहिजे, आपल्याला शिकता आलं पाहिजे, प्रेमाचा अभ्यास करता आला पाहिजे. आपण असं म्हणू प्रेम होतं, त्याच्या अभ्यासाची आवश्यकता नाही आहे, ते बरोबर आहे. परंतु ग्रंथावर प्रेम होणं याच्यासाठी अभ्यास हवा. ग्रंथावर, व्यक्तीवर होऊ शकतं, पण ज्ञानावर, ज्याचं ज्ञानावर प्रेम होईल त्याला प्रेमाचा खरा अर्थ कळेल. जसं कबीर महाशय म्हणाले की 2.5 अक्षर प्रेम के, जो पढे सो पंडित होय. तो हुशार झाला, ज्याला कळलं की या 2.5 अक्षरामध्ये काय प्रेम आहे, प्रेम प्रेमा या 2.5 अक्षरात काय आहे हे ज्याला कळलं त्याला तो पंडित झाला, हुशार झाला, विद्वान झाला. त्याला काही शिकायची आवश्यकता नाही. ज्याला प्रेम कळलं. तुम्ही आम्ही सगळा अभ्यास का करतो आहोत, ही पारणं का करतो आहोत, तर प्रेम यावं म्हणून. पण नेमकं आपलं काय होतं की आपण पारायण करत राहतो आणि प्रेमाचा विचारच करत नाही. आपल्याला असं वाटतं 20 दशकाचा दासबोध हा संपला पाहिजे एवढ्या दिवसात. संकल्प केलाय आपल्याला, संपवलाही पाहिजे, प्रश्नच नाही आहे. परंतु आपलंही संपलं पाहिजे. आपलं चालूच आहे आणि हे संपलंय तर मग काय मिळवलं आपण. रोज जेवून सुद्धा भूक लागते, हा जर अनुभव आहे तर कुठेतरी तृप्ती शोधली पाहिजे की नाही माणसाने. की रोज जेवून काय नाही, कंटाळा आला. आज 20 वर्ष जेवतोय आहो, आज 40 वर्ष जेवतोय, आज 70 वर्ष जेवतोय, आज 80 वर्ष जेवतोय आहो. अनुभव हाच आहे. खाल्लं की थोड्या वेळाने भूक लागते. नाही मला शोधायचं नाही, आता मी शोधणार. ध्रुवाने 5व्या वर्षी शोधलं, मी देणार 50व्या वर्षी तरी निघू. नाही, आपल्या गुरूंना 5व्या वर्षी चिंता लागली की कसं होईल विश्वाचं. आपल्याला 50व्या वर्षी तरी लागावी, नाही का. अगदी नाही 50ला 70व्या वर्षी तरी लागावी, 80व्या वर्षी तरी लागावी की चला आता काय आहे, पण जगाचं काय होईल समर्था बघा. परंतु ही चिंता आपल्याला नाही. आपल्या चिंता हीच आहे, आपल्या मागे मुलांचं काय होईल हीच चिंता आहे. आपल्या पुढे जे गेले ना त्यांना हीच चिंता होती आपल्या मागे मुलांचं काय होईल. आपण जेवढे दिवे लावलेत ना तेवढेच दिवे आपली मुलं लावणार आहेत. काही फार मोठे दिवे ते लावणार नाहीत, हॅलोजन वगैरे काही. असं काय करायचं. उलट आपण तुळशीपुढे लावत होतो ते देवघरापुढे तरी लावतील की नाही हा प्रश्न आहे. म्हणजे दिवे लावतील की नाही हा प्रश्न आहे, वेगळेच दिवे लागतील हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळे समर्थांना विश्वाची होती, आपल्याला घराची आहे. चिंता सारखीच आहे, पण त्यांना वैश्विक होती आणि आपल्याला संकुचित आहे. पण संकुचित चिंतेचा परिहार तरी आपल्याला या वाचनातून व्हायला हवा ना. चला वैश्विक नाही पण संकुचित, निदान दासबोधामधून ते धाडसता आलं पाहिजे, ते बळता आलं पाहिजे की नाही. मला चिंता करायची काही आवश्यकताच नाही ना. समर्थांसारखा आहे ना माझ्या पाठीमागे, सद्गुरूसारखा असता पाठीराखा. परंतु तरी देखील जर चिंता आहे तर माझ्यात काहीतरी खोट आहे, नक्की खोट आहे. आणि असतेच मंडळी. का तर आपल्याला विश्वास ठेवता नाही आहे, पूर्णपणे विश्वासता नाही आहे. आणि म्हणून समर्थांनी ग्रंथारंभामध्ये सांगितलं की हा संपूर्ण ग्रंथ एकदा बघा, तोपर्यंत ग्रंथाविषयी बोलू नका, ग्रंथाला दूषण नका देऊ. आधी पूर्ण ग्रंथ वाचा, पूर्ण ग्रंथ अभ्यासा आणि मग बोला. मग काही बोलायलाच राहत नाही ना मंडळी. हा दासबोध आणि तो साधुबोध सांगणं एकच आहे. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच नुराला अनुभवी. मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. किती सुंदर आहे ना. एखाद्या ग्रंथातून आपल्यासारख्या अज्ञानी जीवांना बोध होणं, ज्ञान होणं, प्रेम होणं हे किती मोठी गोष्ट आहे. म्हणून दासबोध या ग्रंथाशी आपण खूप नाजूकपणाने त्याला सामोरं गेलं पाहिजे. कारण हा समर्थ रामदास स्वामी महाराजांचा, म्हणजेच महाबली हनुमंतांचा, म्हणजेच सद्गुरू समर्थ गजानन महाराजांचा आत्मा आहे.
हा आपल्या जवळ, आपल्या समोर, आपल्या मांडीवर आत्मा आहे. एखादा आत्मा आपण हाताळायचा आहे. विचार करा की एखाद्याचं छोटंसं मूल आपल्या मांडीवर येतं, घ्या ना काकू, घ्या ना मावशी, घ्या ना आत्या, तर ते मूल आपण किती हलकं, अगं बाई आले आले, छान, कोणावर गेलाय ग, तो जीव आहे, तो जीव आहे, त्याला आपण एवढं सांभाळतोय. त्या जीवातला हा आत्मा आहे. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासते. असा आत्मा आज 9 दिवस 7 दिवस आपल्याजवळ आहे. आपली काय अवस्था व्हायला हवी आहे? दासबोध जवळ आल्यावर काय व्हायला हवं? अरे बापरे, आपण घेतो. आज कुठला समास आहे? हा आत्मा, समर्थांचा आत्मा. समर्थ म्हणाले, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, तो हा ग्रंथ दासबोध. आणि हे स्वतः सिद्ध स्वरूप आपल्याला उघडायचं म्हणजे थरथर कापायला झालं पाहिजे. भीती तर वाटलीच पाहिजे, पण आदरही वाटला पाहिजे. आपण नापास झालेलो आहोत. प्रगती पुस्तकावर सही घेऊन उद्या प्रगती पुस्तक द्यायचं आहे आणि वडील घरी आलेले आहेत. आपण गॅलरीतून खिडकीतून पाहिलंय, वडील वरती चढताय जिना. आपण चहात बिस्किट बुडवून खाऊ शकू? आपण थरथर कापू, दाराच्या मागे लपू. आपण आईला सांगू, आई लगेच नको सांगू बाबांना मी नापास झालो, लगेच नको सांगू, मी पुढच्या वेळेला नक्की करेन, मी सगळी तयारी करणार. आई बाबांना लगेच नको सांगू, आणि तू सांग की मला फार ताप आलेला आहे, तू प्रगती पुस्तक त्यांना दे. आई बरं का, बाबांना असं सांग. आपण नापास होण्यापेक्षा बाबा काय करतील यानेच घाबरलेलो आहे. कारण नापास होण्याच्या बाबतीत आपण निर्लज्जच आहोत. 70 वर्ष 80 वर्ष नापास तर झालो आहोत, कुठे पास झालो सांगा? आपण तरी आपल्याला मार्क दिले की चल तुझ्या मनासारखं हे झालं, चल कर, बरोबर चिकून कर, झालं हे का? दिले नाही ना. का तुम्हाला गाणं शिकायचं होतं? नाही ना, अजून काही शिकता नाही आलं. अहो बायकोला गळा काढलेलाच आवडत नाही, ती वाटेल तेवढा गळा काढते, पण मला काही स्वर सुद्धा काढू देत नाही. मग काय फुली? का तुम्हाला तीर्थयात्रा करायची होती? नाही ना, नोकरीमधनं कुठे जाताच येत नाही, मग फुली. आपणच आपल्याला पास नाही केलेले, आपणच आपल्या नजरेत उत्तीर्ण नाही आहोत. तर अनुत्तीर्णाने वाचायचा आहे ग्रंथ उत्तीर्ण होण्याकरता. कसा वाचायचा? इतिहासाचं पुस्तक, भूगोलाचं, मराठीचं, शास्त्राचं, गणिताचं, काय? हे वेगळंच पुस्तक आहे, हे वेगळंच पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये दास व्हावं लागतं. त्या शाळेत विद्यार्थी व्हावं लागतं, या शाळेत दास व्हावं लागतं. इथे जो दास आहे त्याला बोध आहे, जो स्वतःला स्वामी समजतोय त्याला यातनं काहीही मिळणार नाही. स्वतःच महाराज झालाय तर काही नाही मिळणार. स्वतः सेवक आहे, सेवेकरी आहे, स्वामी मान्य आहे, स्वामींच्या चरणांशी अनन्यता आहे, तर नक्की मिळणार. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. कोणाचा दास व्हा? सर्वोत्तमाचं, बाकी कोणाचंच नका हो, पण सर्वोत्तमाचं होण्याला चुकू नका. असं सर्वोत्तमाचं दास होण्याकरता हा ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे आणि वाचता वाचता त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण या ग्रंथाचं ग्रंथारंभ लक्ष आपण पान उघडूया. यामध्ये सगळ्यात प्रथम सोलीव सुखासारखा एक सुंदर असा भाग समर्थांनी दिलेला आहे. तो भाग आपल्याला आत्ता नाही घेता येणार आहे. का बरं नाही घेता येणार?
तर ते सोलीव सुख आहे. सोलीव म्हणजे सोललेलं नव्हे, जसं केळ सोलतो तसं ते सोलीव सुख नव्हे. सोलीव सुखाचा अर्थ खूप वेगळा आहे. जसं हंस दुधातनं पाणी आणि दूध वेगळं करतो, किंवा रवी मंथनाचं जे साधन आहे ते लोणी आणि ताक वेगळं करतं, ते सोलीव सुख नाही. सोलीव सुख म्हणजे जीवाला कर्मबंधनामधून, संचित प्रारब्ध क्रियमाण या सर्व गोष्टींमधून, जन्ममृत्यूंमधून बाहेर काढून दुसऱ्या तीरावर नेऊन हा तीर दाखवणं, याला सोलीव दृष्टी म्हणतात. सगळ्यातनं बाहेर काढायचं. कारण जर आपण सगळेजण कर्मबंधनात आहोत तर एक बांधलेला दुसऱ्या बांधलेल्याला बांधलेल्याचंच वर्णन करेल. परंतु समर्थ मुक्त आहेत, जीवनमुक्त आहे. आणि जीवनमुक्त जेव्हा जीवन दाखवतो, जीवन समजावून सांगतो, त्यावेळेला ते समजून घेणं हे आपल्यासारख्या बद्ध जीवांना कठीण जातं. आपल्याला प्रश्न पडतो की असं असतं का, असं होईल का. जर आपण असं म्हटलं की दासबोध वाचल्यानंतर काहीच चिंता नाही उरत. मनाच्या श्लोकात शेवटी समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. पण आपल्याला असं वाटतं असं कसं काय होईल, होईल का नाही कुणाला माहिती. आपला पहिला जो भाग असतो बघण्याचा तो शंकेकडेच असतो की बाई एवढं होईल. आत्ताच्या मुलांना जर हा ग्रंथ दाखवला तर अरे बापरे एवढं वाचायचंय असं होईल. परंतु बाकी काहीच नाही वाचलं आणि एवढं वाचलं तरी सगळं वाचलं, सगळं वाचलं हे नक्की आहे, हे नक्की आहे. म्हणून ग्रंथ कसा वाचायचा, ग्रंथाशी आत्मीयता कशी धरायची. आत्मस्वरूपाशी ज्या वेळेला आपण आत्मस्वरूपाचं दर्शन करतोय, ते आत्मस्वरूप आपल्यासमोर उलगडत आहे. किती सुंदर आहे बघा. 20 दशकं आहेत आणि एक दशक त्याच्यामध्ये 10 छोटे छोटे समास आहेत. समास म्हणजे जिथे आपण जीव आणि परमात्मा, आत्मा आणि परमात्मा हे समपातळीवर येऊन ज्या गोष्टीचा बोध करून घेत आहेत तो समास. समास म्हणजे वहीच्या दोन्ही बाजूनी आखलेली रेघ नव्हे, तर आत्मा जीवामध्ये येऊन कर्ममार्गाने त्याला जे जग दाखवतो, त्या जगामध्ये जे जीवाला तो वावरायला लावतो आणि पुढे दुसऱ्या वस्त्राकरता आत्मा दुसऱ्या ठिकाणी प्रविष्ट होतो, तो जीवाचा भाग म्हणजे समास, म्हणजे मर्यादा. अशी ही मर्यादा, ही रचना जी आहे ही आत्मस्वरूपाला प्राधान्य ठेवून समोर ठेवून केलेली रचना आहे. आत्मस्वरूपाला बोध करताय, मनाला आत्म्याकडे वळवताय, मनाने आत्मस्वरूप बघावं आणि सर्व बंधनांमधून याच जन्मी मोकळं व्हावं. आपण केलेल्या अनंत कर्मांमधून आपण मुक्त व्हावं, याकरता समर्थांचा अहोरात्र प्रयत्न आहे. अहोरात्र तजविजा केल्या त्यांनी. एक क्षणही समर्थ कधी थांबले नाहीत, विसावले नाहीत. अनंत शिष्य घडवले, अनंत मठ बांधले, 1100 मठ समर्थांनी स्वतः उभारले. खूप मोठं क्रांतिकारी परिवर्तन समर्थांनी 16व्या शतकामध्ये या संपूर्ण भारतवर्षामध्ये या पृथ्वीवरती केलं. ठिकठिकाणी हनुमंतांची मंदिरं उभारली. दक्षिण दिशेला हनुमंतांच्या आज्ञेने हनुमंतांची रुद्ररूपाची स्थापना करून त्यांनी दक्षिण दिशेहून येणारे कितीतरी प्रवाह समर्थांनी स्वतः थांबवले. आज एखाद्याचं घर दक्षिण दिशेला असेल, दरवाजा दक्षिण दिशेला असेल, तर आज तिथे आपण बाजारातनं जाऊन हनुमंतांचं स्वरूप आणून लावून टाकतो. पण ते लावताना समर्थांनी याच्यासाठी काय कष्ट घेतलेले याचा अभ्यास आपला नाही आहे.
जसं चाफळला जेव्हा मंदिर बांधलं त्यावेळेला चाफळला स्मशानात बांधलंय, स्मशान आहे ते. चाफळ जिथे मंदिर आहे तिथे स्मशान होतं आणि तिथे ठिकठिकाणी काय काय असे दगडं शेंदूर लावून ठेवलेले होते. तेव्हा सगळे ग्रामवासी आले तिथले, ते म्हणाले तुम्हाला इथे काही नाही करता येणार. समर्थ म्हणाले हे स्मशान आहे, इथे बाकीचे काही करतायत ते दिसत नाहीये, मी करतोय ते पहा तरी. तेव्हा म्हणाले तुम्हाला इथे फार वाईट अनुभव येतील. समर्थ म्हणाले येतील तेवढे येतील, जे घेतोय ते खूप वाईट आहे. समर्थांनी एका रात्रीत सगळे दगड उचलले आणि पाण्यात टाकून दिले, माड नदीमध्ये फेकून दिले. शेवटी एक जो होता त्याने हात जोडले, म्हणाले मला राहू द्या, मला नका टाकू. तुमची शक्ती आचाट आहे, तुमचं कर्तृत्व आचाट आहे, तुम्ही अफाट आहात, कोण कुठून आलात मला माहिती नाही, पण मला राहू द्या, मला एवढासा दही भात घाला. आजही तो दगड चाफळला आहे जो समर्थांशी संवाद करता झालाय. 13वा म वाजवा वाजवा. कुठे असलात ना तरी मधनं मधनं टाळ्या वाजवा, म्हणजे लागलेली झोपही थोडीशी. दिवसभर चालू असतं ना, नाही का? हे काय सत्र दिवसभर आहे, सारखं दिवसभर सारखी साधना, सारखा अभ्यास, सारखं होताच. लागते झोप, लागू द्या, काही वाईट काही नाही. इथे नाही झोपायचं तर कुठं झोपायचं सांगा? हे तर माहेर आहे आपलं. माहेरी का जायचं तर खूप झोपायला मिळतं. काय करणार आईकडे जाऊन? काही नाही, मस्त ताणून द्या, काही करणार नाही, फक्त झोपणार. म्हणजे सासरने झोप उडवली आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हो का नाही? इकडनं हो नको, इकडनं पण हो पाहिजे ना. अहो आपण सगळेच जण सासरी आहोत, माहेरी जायचंय आणि माहेरी गेल्याशिवाय शांतताच नाही आहे. नाही, माहेरची वाट दाखवणारे ग्रंथ आहेत. सासर काय, सासरला वाईट नाही म्हणत आहेत हे, पण अहो इथे थांबता नाही येणार आहे. हा थांबा नाही आहे, पृथ्वी सुद्धा थांबा नाही आहे, पृथ्वीवरूनही पुढे जायचंय. थोड्या वेळ विसाव्याचं ठिकाण आहे, नक्की आहे, पण या विसाव्याच्या मध्येच एवढं काही काही उद्योग करून ठेवलेत की अडकलेच सगळेजण. नुसतं बाग बघायला पाठवलं तर त्यांनी बागेत घरच केली, बागच नष्ट केली, बागेत घरच उभी राहिली. बाग कुठे आहे? बाग होती का? अरे बापरे, आम्हाला माहित नाही. होती इथे बाग, पुष्कळ चिक्कूची झाडं होती, पेरूची झाडं होती, पुष्कळ होतं. मग काय केलं? काही नाही, लोकांनी राहायला म्हणून बाग उद्ध्वस्त केली. तेच आज आपण केलंय. आपण आपल्याला राहायला म्हणून सगळं नंदनवन उद्ध्वस्त केलं आणि आता श्रीकृष्णांच्या नावाने हाका मारत फिरतोय. कुठे 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 असे भेटणार आहेत का आपल्याला? हे फार कठीण काम आहे, हे भेटणं अवघड आहे. आपण किती डोळ्या लावून बसलो ना, गिरी कंदरी भेटी नाही तयांसी. समर्थांनीच लिहिलंय, सदा प्रेम राशी तया भेटलासी. जे गिरी कंदरात डोळे मिटून बसले त्यांना अजिबात भेटत नाही. त्यांच्याकडे वारा पाठवून देतात, सुगंधी वारा. आणि जे प्रेम करतात सर्व जगावर त्यांना येऊन पटकन भेटतात, कुठेतरी येऊन पटकन आपल्याला भेटून जातात. आणि आपण अहो बाई असं होऊन जातं आपल्याला. अहो ते आले, त्यांनी अहो म्हणाले इथं बसा, एवढी गर्दी होती गाडीमध्ये, पण अहो कोण आलं काय माहिती. ते म्हणाले इथे बसा, आहे माझं आहे इथे बसायचं, माझा नंबर आहे, तुम्ही याच्यावर बसा, इथे कोणी तुम्हाला उठवणार नाही. आणि बसले अगं, माझ्याकडे रिझर्वेशन पण नाही, बसले ना अगं मी. आणि अगं मी त्यांना थँक्स म्हणायला गेले तर ते नाही. आपल्याला अक्कलच नाही आहे, थँक्स आपण काय उशिराच म्हणणार आहोत. निघून गेल्यावर थँक्स कुणाला म्हणायचं होतं? जन्मजात मूर्ख प्राणी जर कोण असेल, जाऊ द्या, इतकं चांगलं चांगलं ऐकायला आलो, पण नेमकं ते धरतात बरं का. हा दासबोध ग्रंथ आहे ना मंडळी, त्यांनी आपल्याला इतकं छान पकडलेलं आहे ना. पडत मूर्ख लक्षणं आली ना की आपल्याला आरशासमोर बसल्यासारखंच वाटायला लागतं. आणि हो बाई,
जिभेचे तुकडे पडतील परत मूर्ख लक्षण वाचता वाचता. कारण सगळ्यात बसतो. स्वगुण परीक्षा अ ब क ड सगळ्यात बसतो. किती अनुभव घेतले तरी चाललंच आहे. कधीच म्हणत नाही की नको आता, बास आता, पुरी आता, काहीतरी वेगळा अभ्यास, काहीतरी वेगळं चिंतन, काहीतरी वेगळं मनन. म्हणून समर्थ म्हणतात की ग्रंथ बघा. दासबोध हा तर ग्रंथ आहेच. 20 दशक, 200 समास एकूण. आपण गणितानुसार मांडू शकतो. 200 समास 7 दिवसात किती वेळ असावे लागतील तेही गणित करू नये म्हणून त्याच्यात लिहून दिले, असे असे वाचा. मग ते वाचण्याकरता आपण धावत राहतो. आपण या समासापासून या समासापर्यंत पळत राहतो. पण हा केवळ समास नाहीये, सम एकसारखं. 5 बोटं सुद्धा एकसारखे नाहीये बघा. तर ही 5 बोटं सम होण्याकरता काय करावं लागतं? एक करावं लागतं त्याला. पण हे नुसतं एक करून काय ज्ञान होणार? काही नाही. मग त्यांच्यासमोर ताट ठेवावं लागतं. पण हे एक करून तो एक घास घेतोय. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश हे 5 तत्व एकत्र येणं ही इतकी महाभयानक महत्वाची घटना. ही रोज होतीये. दिवसातनं 50 वेळा होत असेल. पण त्याचा अर्थ माहिती नाही. अर्थ माहिती होईल तेव्हा जाणीव होईल, तेव्हा ज्ञान होईल, तेव्हा प्रेम होईल, आणि तेव्हा हे जोडलं की अन्नदुय्यम होईल. आणि हे एकपण प्रधान होईल. एकपण, हे एकपण व्हावं याकरता तडफड जी आहे त्याचं नाव दासबोध आहे. दासबोध ही तडफड आहे, तळमळ आहे. तळमळ होतची आहे, हे जन हाती धरी. काय समर्थांच्या अंतरंगाची त्यावेळेला अवस्था असते. कल्याण करी रामराया जनहित विवरी. काय करू अजून? काय करू यांच्यासाठी? म्हणून साधुबोध आणि दासबोध एकच मार्ग आहे. फक्त मोक्षरेखा घेऊन आलेले कुठेतरी मोहानी कर्माने बद्ध झालेले आहेत, तर त्या मोक्षरेखेला उघड करावं, प्रगट करावं आणि मुक्तिमार्गाने त्यांना मोक्षरेखेकडे पाठवावं, असा हात धरणारा हा ग्रंथ आहे. आपल्या भारतवर्षामध्ये जेवढे जेवढे ग्रंथ आहेत तेवढे सगळेजण मुक्तिमार्गाचंच प्रतिपादन करतात. वेदांपासून, उपनिषदांपासून, पुराणांपासून सर्व. फक्त माणसाने त्यातनं मुक्तीकडे जायचंय एवढं लक्षात ठेवायचं. आणि तेवढंच माणूस लक्षात नाही ठेवत आणि फक्त फळ मागत राहतो. ते फळ हवं असतं म्हणून इथे फळाचं समर्थांनी दर्शन नाही करवले. कसं होतं? गजानन विजय ग्रंथ व्हिसा मिळावा म्हणून वाचतात. मुलीचं लग्न व्हावं, मुलाचं लग्न व्हावं म्हणून वाचतात. आता आपण असा विचार करायचा की कल्पवृक्ष आहे आणि त्याच्या खाली बसून आपण लग्न होऊ दे मुलीचं. कल्पवृक्ष आहे, चिंताहरण होऊ दे ना सगळ्याचंच. पण आपण तेवढं नाही. आपली जेवढी चिंता आहे ना, पण मुलीचं लग्न, चला गजानन विजयाने मुलीचं लग्न झालं, छान मुलगी गेली, पाठवणी झाली, काही लोक रुसले नाही, काही नाही, पाय नाही धुतले, तोंड नाही धुतलं, नाक नाही धुतलं, हात नाही धुतले, कशावरही रागवले, रुसले नाहीत आणि गेले. तिकडे गेल्यावर मुलीचा 2 दिवसांनी फोन आला, सगळं छान आहे, व्यवस्थित आहे. 200व्या दिवशी येणाऱ्या फोनला महत्त्व आहे, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या फोनला महत्त्व नाही आहे. तिकडे गेल्यावर मुलगी म्हणाली छान आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे, घर सुंदर आहे, अमकं आहे, ढमकं आहे, AC आहे, अमकं आहे, तमकं आहे, जे जे काय आत्ताच्या पोरी नाव आहे ते. आईलाही बरं वाटलं, छान वाटलं. एका महिन्यानंतर परत फोन आला, आई थोडासा त्रास होतोय मला,
यांचा स्वभाव जरा कठीण आहे अगं. म्हणजे सकाळी एक म्हणते तर दुपारी वेगळंच म्हणतात अगं. म्हणजे सकाळी म्हणतात की काही जेवायला करू नकोस, थोडंसं किरकोळ काहीतरी नाश्ता कर, आणि दुपारी जेवायच्या वेळेला म्हणतात जेवण नाही केलं का, तुला अक्कल नाही का, जेवायच्या वेळेला काय नाश्ता करायचा का. अगं कळतच नाही अगं यांचं काय लहरी स्वभाव आहे. माई म्हणते थोडे दिवस बघ दोन्ही करून ठेव, जेवणही आणि नाश्ताही. मग ती दोन्ही करून ठेवते. मग तो म्हणतो काय अन्न काय तू काय सडवते का काय, तुला काय वाटलं उधळ्या हाताने नुसती खर्च करत राहते का, एवढा कमावतो का तुझा नवरा, स्वयंपाकही करते नाश्ताही करते. मग ती परत आईला फोन करते, आई अगं दोन्ही केलं, कारण हे याच्यावरचं हे उपयोगाचंच नाही आहे ना. हे नुसतंच आहे रंगवायला, पार्लरमध्ये जायला, छान छान दिसायला, साठीची सोळा, सोळाची पहिलीतली जो बाळा, तेवढ्या करताय हे वापरण्याकरता नाही आहे, ह्याच्यात उतरण्याकरता नाही आहे. मग आई परत म्हणते अरे बापरे. मग आई परत गजानन विजय काढते. महाराज लग्न ठरलं आहे पण जावई काही चांगले नाही. तुम्ही जसा घोडा शांत केला ना, जशी गाय शांत केली ना, आपल्या खोड्या आपल्याला कळल्या बाद झालं. हे असं आहे आपलं. कारण आपल्याला असं वाटतं एवढं झालं की झालं, तेवढं झालं की झालं, तेवढं नाही. रांग लागलेली चिंतांची. अहो कर्म इतकी चिंता घेऊन आलेलं आहे की कर्मातनं मुक्ती मागा, की कर्मातनं सोडवा, भोगातनं सोडवा. ज्ञान होऊ द्या. समर्थ चरण आहेत ही, याचं ज्ञान होऊ द्या. आम्हाला अक्कलच नाही आहे ती येऊ द्या. जे चरण धरायला मिळाले ते घट्ट कसे धरता येते, दृढ कसे होऊ, हे ज्ञान द्या. बाकी काही नका देऊ, हे ज्ञान द्या. हे एवढं आलं तरी पुष्कळ आलं. पण आपण ह्या अशा खेळामध्ये रमत राहतो आणि ज्या वेळेला ही सौभाग्याची संधी येते त्यावेळेला आपण अनुपस्थित राहतो. अनुपस्थित. प्रत्येक दासबोध वाचणाऱ्याला 1000 रुपये दिले जातील. हे वाढवावं लागेल मंडप. नंदिनी नदी भरे, रोज 1000 रुपये दासबोध वाचणार. त्याचं मूल्य कळतं. पण क्षणभर उभे राहून 4 मुक्ती घेऊन जा, याचं महत्व आजही कळलेलं नाहीये ना मंडळी. दुर्दैव किती आहे सांगा. देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती 4 साधी येल्या. 1000 काय, चक्रवर्ती सम्राट होऊ एवढ्या 4 मुक्ती आहेत. आपण प्रत्येक जण, प्रत्येकाला एक एक ब्रह्मांड चालवायला मिळेल. एक एक ब्रह्मांड प्रत्येकाला. पृथ्वीवर किती का माणसं असेनात, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. परंतु त्याचं मूल्य आपल्याला माहिती नाही. आपण एवढ्या एवढ्या उंदराच्या बिळावर सत्ता गाजवत राहतो. नाही माझंच ऐकतात सगळेजण. मी जे म्हणेल ते. चहा नाही म्हणजे नाही. मी तेच सांगितलं. सकाळचं ताक आहे तेच 4 वाजता प्यायचा. चहा करायचा नाही. एवढंच घर. आणि उठ्या कुठे गेली सत्ता. सत्ता असेल तर त्यालाही म्हणा थांब जरा. ताक पिऊन झाल्याशिवाय येणार नाही. तिथं उभं राहायचं. सत्ता, सत्ता कोणाचीच नाही मंडळी. ही आहे फक्त रामदासाची. रामदासचे करुणी पाहे सर्व सृष्टी चालत आहे. सर्व सृष्टी ही रामदासच्या करती आहे. सर्व सृष्टीने. आपण नाही दासबोध वाचत आहे, सर्व सृष्टीने वाचलेला आहे तो. या झाडाच्या पानाला, मातीला, खांबाला, सगळ्याला माहिती आहे दासबोध काय आहे. कारण सृष्टी रामदास्यावर चाललेली आहे. आणि आपण मालक असल्यासारखे वागतो. मालक पाहिजे, आपल्याला स्वामी व्हायचंय सगळ्यांना. आणि यांची धडपड आहे आम्ही दास कसे होऊ, आम्ही रामरायांच्या सीतामातांच्या चरणांशी कसं बसू, त्यांचं सारखं लक्ष आमच्यावर कसं राहील, ते आम्हालाच सगळं काम कसं सांगतील, कुठलंही असेल. शाळेमध्ये आठवा मंडळी एखाद्या वेळेला बाई म्हणायच्या,
ए माझी वही राहिली आहे, कोण आणेल? आपण सगळे हात वर करायचं, बाईनी 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 बाईनी. कारण बाईंनी सांगितलं हां तू आण, की आपल्याला असं जरा थोडंसं कॉलर बिलर ताठ व्हायची आपली, की बाईंनी मला वही आणायला सांगितली. तसं रामरायांनी समर्थांना हे विश्व चालवायला सांगितलं. हनुमंत ठेविला मागुती याच काजा. किती सुंदर आहे. आणि ते हनुमंत आज आपल्याला ग्रंथरूपाने समोर येत आहे. विचार करा, हनुमंतांचं विशाल रूप, भीमरूपी महा, ते आपल्याला सांगतंय दासबोध. म्हणून ग्रंथाची मागणी आहे की दास झालं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची सेवा करता आली पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये भाव सेवेचा पाहिजे. तो जर नसेल तर ही फक्त अक्षर आहे, आणि तो जर असेल तर हे अक्षय आहे. म्हणून दास होणं खूप महत्त्वाचं आहे. दास. समर्थ किती लहान होते, 11च वर्षाचे. इथं आले तेव्हा इथेच नदीमध्ये समर्थांनी पुरुषचरण करत असताना एका मातेने समर्थांच्या चरणांना स्पर्श केल्यावर अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्या माता क्रंदन करायला लागल्या, रडायला लागल्या. समर्थ कावरे बावरे झाले. त्यांनी बघितलं तेव्हा माता म्हणाल्या, बाळा काय आशीर्वाद दिलास? मी सती चालली आहे. समर्थांच्या मुखातनं निघालेलं होतं. समर्थ जवळ गेले. लीला आहे. समर्थाने पाहिलं. रामराय माता सीतांना आठवलं, हनुमंतांना आठवलं, आणि प्रेताला हाक मारली. प्रेताला, ज्यातनं जीव निघून गेलाय, प्राण निघून गेलाय, आत्मा केव्हाच निघून गेलाय, आणि शरीरही सुटलंय. थंड पडलं म्हणजे शरीराने सोडलं. अशा अवस्थेमध्ये ते असताना समर्थांनी प्रेताला, शवाला हाक मारली, आणि शवामध्ये प्राण परत आले. आणि त्यांनी हालचाल केली, डोळे उघडले. लोकांना कोण आनंद झाला असेल, काय चमत्कार या सृष्टीने पाहायला असेल त्यावेळेला 16व्या शतकात. प्रेताची सगळी बंधनं सोडवली. ते खाली आले. त्यांनी समर्थांना कडेवर घेतले. काय एवढंच. समर्थ शांत आहे. ते म्हणतात मी काहीच केलं नाही आहे, केलं रामरायांनी आहे. तो अदृश्य आहे, मला दृश्यात ठेवलंय. दृश्यात मी आहे, तो अदृश्य आहे. जो अदृश्य आहे तो करता करविता आहे. दृश्य करता करविता नाहीये, अदृश्य आहे. आणि करत्यालाही करते पण घ्यायचं नाहीये. म्हणजे अदृश्यालाही करते पण नको आहे, आणि दृश्यालाही करते पण नको आहे, त्याला दास म्हणतात. किती सुंदर आहे ही गोष्ट. आपल्याला सगळ्याच करते पण हवं असतं, आपण केलेल्याचंही न केलेल्याचंही. म्हणजे कोणी रांगोळी कोणी काढली, कारण विचारणाऱ्याचा आवाज असा आहे ना, ते मी नाही, तुम्ही नाही, तुम्ही नाही. मग कोणीतरी म्हणतं ह्यांनी काढलं, ते ज्यांनी काढलं तो म्हणतच नाही, कारण आवाज असा आहे ना, कोणी काढली रांगोळी म्हणजे काहीतरी झालंय. तेव्हा जिनी काढली ती पण म्हणत नाही मी काढली, तिसरा म्हणतो बहुतेक त्यांनी काढली. मग का हो ताई तुम्ही काढली?
रांगोळीच काढली आहे ना, म्हणजे त्याने म्हटलं त्या असंच करताय. मग ते म्हणाले किती सुंदर काढले. नाही, तरी मी तिला म्हणतच होते की ह्याच्यात असा रंग भर म्हणून. म्हणजे ती काही तिथे ना, तो ती ना काळा रंग भरत होती. तेव्हा मी तिला म्हटलं तिथे पिवळा भर. सगळे पटापटा पोपट बोलायला लागले, बरा 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 बरा. पोपटाला श्रेय हवंय, पण लक्षात घ्या ज्याला श्रेय हवंय त्याला मिरची खावी लागेल. आणि कोकिळेला आंबा, ज्याला श्रेय हवंय त्याला शनी महाराज मागे लागते. पोपट नका हो मंडळी, कोकिळ हवा, कोकिळ हवा. या पायऱ्या आहेत मंडळी. कावळा आहे, मग पोपट आहे, मग साळुंकी आहे, मग कोकिळा. कोकिळा म्हणजे स्वसंवेद्य, स्वतःचा स्वर, स्वतःचं काहीही असो. चुकलं, मी केलेली आहे चूक, माझी चूक आहे, आणि बरोबर आलं तर त्यांनी केलं आहे, मी नाही, त्यांनी केलं. काय काय लोक म्हणतात ना, महाराज ना मला शेगावला बोलवतच नाही. फडाफड द्याव्याशा वाटतं. लग्नाला बोलवतात का मग? डोळ्या जेवणाला बोलवतात, लग्नाला बोलवतात, मुंजीला बोलवतात, बारशाला बोलवतात, फक्त शेगावला बोलवत नाही. किती भामटे, किती डॅम्बीस, किती लबाड, तरी दासबोधाने कृपा करायची. आपल्या चुका आहेत, आपण कबूल केल्याच पाहिजेत म्हणजे. आणि ह्या ठिकाणी नाही केलं तर कुठं करणार? इथं सगळं बरोबर होऊन मिळणार आहे, त्यामुळे इथे कबूल करायचं नाही. आम्ही चुकतो, आम्हाला अक्कल शून्य आहे. हे लिहिलंय, वाचतोय, पण का लिहिलंय नाही कळत, नाही समजत. मग आपल्याला याच्यामध्ये उतरून त्या गोष्टी जाणायच्या आहेत. समर्थांनी ज्या वेळेला म्हणजे त्यांना कडेवर घेतलं, समर्थांना सगळं गाव मोठा आनंदयुक्त अगदी नाचलं असेल, कल्लोळ केला असेल, जिवंत झाला ना माणूस 16व्या शतकात. आणि मग ते पुन्हा घरी गेले, छान. त्यांना पहिलं जे मूल झालं ते त्यांनी समर्थांच्या चरणी अर्पण केलं, आणि त्यांचं नाव या सभागृहाला दिलंय उद्धव स्वामी. त्या उद्धव स्वामींच्या सभागृहात आपण बसलो आहोत, जे प्रेत उठल्यानंतर जन्माला आलेले आहेत. म्हणजे उद्धव स्वामींच्या वडिलांना समर्थांनी जन्म दिलेला आहे. आणि जेव्हा पहिलं मूल त्यांनी अर्पण केलं त्यावेळेला समर्थांनी आशीर्वाद दिला, दशपुत्रा सौभाग्यवती भव. आणि त्यावेळेला दशपुत्रे घराणं या टाकळी ग्रामापासून सुरू झालं. दशपुत्रे ज्यांचं आडनाव असेल त्यांना स्वामींनी जन्म दिलेला आहे. विचार करा. आता प्रेताला उठवलं, आपण तर अजून थोडेसे दुगदुगी आहे आपल्यामध्ये. म्हणजे अजून भज्यांचा वगैरे वास आला की भजी करते का ग कोणी, किंवा पोह्यांचा वास. आता कुठले वास येतात आपल्याला माहीत नाही, पण पदार्थच इतके वेगळे झाले, त्यामुळे नक्की कशाचा वास येतो आपल्याला नाही माहिती. आपल्या वेळेपर्यंत भज्यांचा वास, पोह्याचा वास, शिऱ्याचा वास पुष्कळ होतं. आता अजून काय बर्गर, पावभाजी यांचे वास काही येत नाही, पण असतं काहीतरी. म्हणजे ज्याला वास आला त्यांनी सहवासापर्यंत जावं, एवढंच म्हणणं आहे. बाकी काही दासबोधाचं सांगणं नाही. तुला वास आला ना, तू सहवासापर्यंत ये. तुला सहवास मिळाला की तू सानिध्यापर्यंत येशील. सानिध्य आलं की तू सोबत येशील, आणि सोबत आलास की पूर्ण होशील. दासबोध एवढाच मंडळ, खूप काही नाही आहे. फक्त चुकतो कुठे त्या जागा समर्थांनी आपल्याला दाखवल्या. कुठे चुकू नका त्या जागा दाखवल्या, कुठे सावध राहा त्या जागा दाखवल्या, आणि कुठे काय उपासना करा या पण जागा दाखवल्या. म्हणून ग्रंथारंभ या लक्षणाचं आपण थोडंसं वाचन करूया. श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे.
ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपी. समर्थ म्हणतायत की श्रोते विचारतायत, म्हणजे आत्मा विचारतोय. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलीजी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय. समर्थांना अपेक्षा अशी आहे की आपण विचारावं काय हा ग्रंथ आहे. आपल्याला उत्सुकता निर्माण व्हावी. पहिला प्रश्न आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ, म्हणजे श्रोत्यांनी पहिली पृच्छा केली आहे, प्रश्न विचारलाय, जिज्ञासा निर्माण झाली आहे की काय या ग्रंथामध्ये, हा काय आहे, याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, हा इतका मोठा सगळा ग्रंथ, यात काय सांगितलंय. अशी आपल्यात उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. आपण प्रवेश कसा करायचा आहे ग्रंथामध्ये. एखाद्याच्या घरात प्रवेश करतो, आपल्याला माहिती नाही आहे, पण आपल्याला कोणीतरी सांगितलेली एक चिठ्ठी दिलेली आहे, हे आम्हाला ओळखतात, आमचे नातेवाईकच आहेत, तुम्ही तिथे जा, त्यांना सांगा आम्ही यांच्याकडून आलेलो आहोत आणि मग ते तुम्हाला पुढचं काहीतरी मार्गदर्शन करतील. आपण पहिल्यांदाच नाशिकमध्ये आलेलो आहोत आणि कोणीतरी आपल्याला एक पत्ता दिला आहे आणि सांगितलं, मग आपण त्यांच्या घरी जाताना काहीतरी घेऊन जातो. मी पहिल्यांदाच जातो आहोत. मग आपण शेजारी चौकशी करतो, हे येतच राहतात ना, हो येतेच राहतात, आत्ता दार वाजवून, हो हो वाजवा, ते उघडते, असं काय नाही असतं. वहिनी तरी असतील घरामध्ये, काका नसतील, कदाचित वहिनी असतील. आता तर वहिनी तरी असतील की नाही इथपासून सुरुवात आहे. एक वेळ काका असतील पण वहिनी नसतील, असं युग आलंय आता. नाही, काका असतील ना घरात, यावेळेला ते भांडे घासत असतात आणि बहिणींचं ते सोशल वर्क असतं ना, म्हणून त्या बाहेर गेलेल्या असतात. काका सोशल वर्क नाही, काका घरचं, काका गृहिणी आहेत आणि गृहस्थ बाहेर गेलेला आहे. किती छान. कोण कोणाचा दास आहे हाच मोठा प्रश्न आहे. मग ते इथंच प्रश्न आहे तर बोध कोणाला व्हायचा बघा. असं पूर्वी सांगत होते, आता काय सांगतील काही पत्ता नाही आहो. समर्थांच्या काळात बरं होतं हो, आता अगदीच आनंदी आनंद आहे. पण आपण जातो, आपण बेल वाजवतो आणि आपण असं तयार राहतो. आपल्याला माहिती आहे ते आपल्याला ओळखणार नाही आहे, आपल्याला थोडीशी ओळख मिळालेली, एक चिठ्ठी मिळालेली आहे, आपण थोडेसे, आपला विश्वास आहे त्यांना बिलकुलच नाही आहे, ते दार आधी ते बघतात. मग आपण परत वाजवतो, कारण आपल्याला आतलं दिसत नाही, त्यांना आपलं दिसत असतं. मग ते परत बघतात, मग ते उघडतात. कोण? श्रोते पुसती कोण ग्रंथ. बाहेर पण एक ग्रंथच उभा आहे ना अख्खा. एखाद्याला आत्ता उभं केलं आणि सांगितलं तुम्ही जरा बोलता का तुमच्या आयुष्याविषयी, तर किती बोलतील. जन्माक्षर एकच आहे, क म ड प र ट, काहीतरी एकच आहे, पण त्या एका अक्षराचा केवढा ग्रंथ झाला. 70 वर्ष सांगण्यासारखं काय काय आहे त्याच्याकडे. मग ते कोण, ते दारच उघडलेलं नाही आहे, चिठ्ठी द्यायची तरी कुठून. एक वेळ वाघ सिंहाला दार उघडतील, पण माणसाला उघडणं अवघड आहे. मग ते म्हणतात थोडं जरा चिठ्ठी बघता का. मग ती चिठ्ठी, हा 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 अगं बाई अक्कानी पाठवलंय का. म्हणजे अक्का ओळखीची, ही हा बोका काही ओळखीचा नाही. या या काय तुम्ही, नाही तुमच्या म्हणजे हे तुमच्या अक्कांच्याच शेजारी आम्ही राहतो. आमचं नाशकामध्ये ते काय दासबोध पारायण चालू आहे, आमचं सप्ताह आहे, त्याच्याकरता आलो आहे. आम्हाला फक्त नाशकात कुठे काही चांगली जागा जवळपास कुठं, टाकळी कुठं असतं आम्हाला माहीत नाही, आम्ही पहिल्यांदा आलो आहे. तर कुठे उतरायचं सांगतो ना, सांगतो सगळं सांगतो. बसा बसा बसा, अक्काचकडनं आला. अक्काच्या परिचयावर आपलं भागलंय. आत्ताही कुळाच्या परिचयावर आपलं भागतंय, आपला स्वतःचा शून्य परिचय आहे. कुठल्याही पूजेला बसलं, कुळ, गोत्र,
त्याच्यावर आपलं चाललंय कर्तृत्व. नाही मग पाणी सोडा, कशावर? कर्तृत्वावर. नाही नाही असं कसं, आम्ही नोकरी करतो, बर सकाळी 10 ते 5, छान. नोकरी हे कर्तृत्व आहे? नाही आमचा धंदा आहे. धंदा हे कर्तृत्व आहे? मग कर्तृत्व म्हणजे काय आहे? अरे इथूनच प्रश्न आहे. नोकरी किंवा धंदा किंवा स्वतःचा संसार चालवणं हे कर्तृत्व नाही आहे, ही जबाबदारी आहे फक्त. ते कर्तृत्वात नाही मोडत, ते प्रत्येकालाच करावं लागतं. हा वृक्ष इथे उभा आहे, याचं पाणी बिणी लोणी खाणं पिणं सगळं मातीतून घेतोय म्हणून ते वृक्षाचं कर्तृत्व नाही आहे. कर्तृत्व फार वेगळं आहे. 21 पिढ्या उपासना झाली तेव्हा समर्थांचा जन्म झाला ठोसर घराण्यामध्ये. 21 पिढ्या सूर्योपासना. काय कर्तृत्व आहे की सूर्याकडून सूर्याच्या तेजासहित सूर्यवंश खाली आणणं आणि सूर्यवंशाचा दास घडवणं हे ज्या पिढीने केलं त्याला कर्तृत्व म्हणायचं. हे खरं कर्तृत्व की आज जगाला, या अनंतकोटी ब्रह्मांडाला ग्रंथराज दासबोध देणं हे कर्तृत्व आहे. भावार्थ दीपिका देणं हे कर्तृत्व आहे. आपण काय दिलं, आपण काय देतो? आपण लग्नाला जातो तरी शिव्याशाप देतो, खातो पितो त्यांच्याकडे, केवढा खर्च केलाय भाई. अगं तिचे काय नवऱ्याला सारख्या बदल्या होत असतात, खूप मिळतं तिला, भरपूर मिळतं तिला, काही कमी नाही. तरी दाखवते का कधी? विषयला सुद्धा म्हणते मलाच पहिला नंबर द्या, माझी अडचण आहे. कायम हिची अडचण असते. अडचण बघा हिची. खाऊन झाले, लाडू बांधून घेतलेले, शिरा बांधून घेतलेला आहे, ब्लाऊज पीस साड्या बांधून घेतल्या आहेत, डबडे डुबडे बादल्या बांधून घेतल्या आहेत, जायची यायची व्यवस्था बांधून घेतली आहे, 500 रुपयाची पत्रिका जवळ ठेवली आहे, चांदीचं अजून काहीतरी वस्तू मिळाल्या, तरी तोंडातून निघतंय का? हे असं आपलं कर्तृत्व तर शून्य आहे, कर्मच केवढं आहे. म्हणून उत्सुकता पाहिजे. ज्यांना, जे लोक बद्ध आहेत ना, त्यांना सुटण्याची जिज्ञासा पाहिजे. मी बांधला गेलेलो आहे, मला सुटायचंय, एवढी जिज्ञासा जीवाकडून अपेक्षित नक्की आहे. आणि सुटायचंय तर कसं? खुर्ची का मिरची, जाशील कैशी. ती बाई आतमध्ये खेळत पळत असते, बाकीच्या आसपास चारी बाजूनी पिंगा घालत असतात आणि ते म्हणत असतात खुर्ची का मिरची, जाशील कैशी. मग ती म्हणते सासू मारीते, बरं करीते. बाहेरचे बाबा केवढे आनंदात आहे. तिचा आत छळ चाललाय, ती छळाचं वर्णन करते, बाहेर बरं करीते, नणद मारीते, बरं करीते, अगं मी मरते, बरं होत आहे. म्हणजे पिंग घालणारे एवढे, सोडवणारा या पिंगा घालणाऱ्यांमध्ये नाही आहे. आणि आपण अडकलोय ते ह्या लोकांमध्ये. आणि सोडवणारा एक युक्ती देतो आणि चटकन निघून जातो, पटकन ती बाहेर पडते. पण तिला तो खेळ म्हणून माहिती आहे, तिला ते ज्ञान म्हणून माहिती नाही आहे. आजही अविश्वास, शंका, तर्क, अहंकार, मोह, माया, भ्रम हे सगळे पिंगा घालतायत, सगळे. आणि त्याच्यामध्ये जीव जाशील कैशी, जाशील कैशी, जाशील कैशी. आणि कुठून तरी कळतं की ग्रंथराज दासबोध वाचन आहे, पटकन सुटले, पटकन. पण सुटल्यावर सुटणं किती महत्त्वाचं आहे हे कळणं दासबोधाला अपेक्षित आहे. म्हणून समर्थ विचारतात पहिल्यांदाच की श्रोते पुसती कोण ग्रंथ, कोणता ग्रंथ आहे हा, काय सांगितलं आहे याच्यामध्ये? समर्थ सांगतात की याच्यामध्ये विशद केलाय तो भक्तिमार्ग, पण फक्त भक्तिमार्ग नाही आहे. भक्तीला प्रस्तुत होण्यापूर्वी ज्या ज्या कर्मातनं जावं लागतं, ज्या ज्या प्रारब्धामधून जावं लागतं, ज्या ज्या ब्रह्मांडाच्या रचनांमधून जावं लागतं, ते सर्व सांगितलेलं आहे. अध्यात्म निरूपण केलेलं आहे. अध्यात्म नावाची गोष्ट ही वयाच्या अमुक एका स्थानावर अमुक एका वेळी केली पाहिजे असं नाही आहे. अध्यात्म म्हणजेच जन्म.
अध्यात्म आपल्याच बरोबर जन्मतं येतं, पण अध्यात्म जन्म घेतं. का बरं? कारण बद्ध जीवाला एक मुक्त हा दिलेलाच आहे भगवंताने, आणि तो मुक्त म्हणजे आपला आत्मा. आपला सगळ्यांचा आत्मा हा मुक्त आहे, पण जीवबद्ध आहे. सगळेजण जीव जे आहेत, जेवढ्या जेवढ्या जीव आहे, आपण असं म्हणू की हालचाल करणाऱ्यांमध्ये जीव नाही. या दगडात जीव आहे, या वायरीमध्ये जीव आहे, या बोलणाऱ्या ह्या यंत्रामध्ये जीव आहे, याच्यामध्ये जीव आहे, याच्यामध्ये जीव, जीव सगळ्यांमध्ये आहे. पण हे बद्ध आहेत. आपल्यासह सगळेजण जीव रूपाने बद्ध आहेत आणि कर्मरूपाने भोगी आहेत, कर्माने बांधलेले आहोत. म्हणून एक मुक्त म्हणजे आत्मा आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे, प्रत्येकाकडे आहे. मग तो चिलटापासून या वस्त्रापर्यंत सगळ्यांमध्ये आत्मा आहे, आणि तो आत्मा रामरूपी अंतरात्मा हा आहे, प्रत्येकामध्ये आहे. आणि त्या रामरूपी अंतरात्म्यापर्यंत जाण्याकरता पहिला प्रश्न हा हवा की या ग्रंथात काय सांगितलेलं आहे. या ग्रंथामध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद आहे. गुरु सांगता आहे आणि शिष्य ऐकतो आहे, शिष्य विचारतो आहे आणि गुरु सांगता आहे. इथे प्रभू रामराय, माता सीता या सांगता आहे, आणि समर्थ हनुमंत सद्गुरू गजानन महाराज हे शिष्य स्वरूपाने ते ऐकत आहे. आता आपण आपली काय भूमिका? तर आपली भूमिका इथे अशी आहे की इथे महाबली हनुमंत, समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरू गजानन महाराज हे सांगता आहेत, आणि आपण दास रूपाने ते ऐकतो आहोत. ही आपली भूमिका आहे. अशी जर श्रोत्याची भूमिका असेल तर वक्ता किती प्रसन्न होईल किंवा आपल्याकडे बघा ना की काकू तुम्ही पेटलं खूप छान केलं, कसं केलं मला सांगाल? तर काकूंना ना ते पिठलं करण्याचा कदाचित थकवा आला असेल तर तो निघून जाईल. हो सांगते ना अगं, मला खूप आवडतं अगं पिठलं करायला. मला ना मुळात स्वयंपाक करायलाच खूप आवडतं अगं, आणि असं गरम गरम करायला आणि गरम गरम सगळ्यांनी जेवायला मला फार आवडतं. आता ही वाक्य रेकॉर्ड करून ठेवा. हे संपलं आहो, हे संपलं, हे निदान वाचायला तरी मिळेल आहो. पण असं छान छान असं अंगावर रोमांच येणार आहे, असं काय ऐका. बसा ना, आत्ता पुरणपोळ्या करते, जेवल्याशिवाय जायचं नाही. हां, हे रेकॉर्ड करा, हे रेकॉर्ड करा. आता संपलं हवं आहे सगळं. पूर्वी कोणीतरी लिहून ठेवलं होतं म्हणे, आंबे मोहर तांदूळ एवढ्याशा डबीत आणि साजूक तूप असं एवढंच असं ठेवणार म्युझियममध्ये, आणि आजोबा दाखवणार आम्ही हे खात होतो बरं का. आंबे मोहर एवढा एवढा भात आपल्याकडे होत होता, आम्हाला पुरून उरल्यावर देऊन टाकत होतो, आणि साजूक तूप तर आम्ही पुरणपोळी खायला बसल्यावर वाळगं वाळगं शेजारी असायचं, आग्रह असायचा. अहो पुरणपोळी नुसती काय, त्याच्यात बुडवा ना, 2-2 पुरणपोळ्या त्या वाडग्यात बुडतील आणि तरी वर थर येईल असं साजूक तूप असायचं. आपलं आयुष्य कॅल्क्युलेशनमध्येच निघून जाईल. पुरणपोळी केवढ्याला आणि साजूक तूप केवढ्याला. आणि बहुतेक संधिवात वगैरे असं काहीतरी होऊन घरची बाई आजारीच पडेल. एवढ्या पुरणपोळ्याने एवढा तो संपलं. हे वैभव होतं आपलं, संपलं. मग ते म्हणायचे आता ना असं साजूक तूप नुसतं अत्तरासारखं नुसतं लावतात टक, हा काय वास आहे. मग तेव्हा हेच वाडगं भरभरून, तेव्हा आम्ही आईला म्हणायचं नको ना आई घशाची येतं ना, पण आई म्हणायची खायचं, पुरणपोळी तशी नाही खायची, खा, मित्रालाही खायला सांग बरं का. तुमची मंडळी अहो खात का नाही, 100 लोक पंक्तीला आणि बदा बदा बादल्यातनं तूप वाढतायत. आता पंक्तीला तूप बी प्रकरण संपलं, चाल पडलं का नाही पडलं काही नाही, तूप नसतंच वाढग्या, संपलं. बहुतेक श्रीखंडच करायचं, वाढताच येत नाही. मस्त चमचा घ्यायचा, टाप
असू द्या पडत नाही ना का म्हणजे सगळं तेच आहे, पण त्यात ते नाहीये. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 वसे एक वसेची ना. हे जन्मजात कोडं घालून ठेवलंय माऊलींनी, काही सुटता सुटत नाहीये. काय वाटेल ते झालं. 2 मेले एक जगेची ना, 2 आंधळे एका दिसेची ना. बसा बोंबलत, जाऊ दे. ऐका एकदा ते पद घरी जाऊन आणि बघा काही सुटतं का. काही सुटत नाही, अडकत जातो आपण त्याच्यामध्ये. इतकं सोपं आहे वास्तविक, पण नाही कळत अहो, नाही कळत अहो. 14व्या वर्षाच्या मुलांनी तसं पाहिलं तर आपण आई म्हणतो, माऊली म्हणतो, ते थोर कर्तृत्व आहे, त्याला कर्तृत्व म्हणायचं मंडळी. पण वय 14च ना हो, त्यांनी लिहिलेलं आहे. अहो हे आपलं 14 वर्षाचं मूल काय करतं? काही करत नाही. 41चंही करत नाही आणि 84चंही करत नाही. हे 84चं मूल तर म्हणतं आता काय ना करू ना, काही करता आलं नाही. 84व्या वर्षी जर काही करता नाही आलं तर 83 वर्षापर्यंत काय केलं? श्रोते पुसती कोण ग्रंथ, कोण ग्रंथ, काय बोलिले जी येतं. हे नका बघू, हे बघा. श्रोता करा, स्वतःला श्रोता करा आणि विचारा आत्म्याला की हा ग्रंथ कोण आहे, काय या ग्रंथात लिहिलेलं आहे. या ग्रंथामध्ये समर्थ म्हणतायत बोलिले वैराग्याचे लक्षण. याला नाही, याला नाही, हा आरसा आहे. हे वैराग्याचं लक्षण पाहिजे. या दासबोधामध्ये काहीतरी वैराग्य पाहिजे. कुठेतरी थांब असं स्वतःला म्हटलं पाहिजे. कुठेच थांब म्हणत नाही. साड्यांच्या सेलाला पळाले, चपलांच्या सेलाला पळाले, भांड्यांच्या सेलाला पळाले, पावसाचा आला पळाले, उन्हाळ्याचा आला पळाले, दिवाळीचा आला पळाले, पळाले 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 पळाले. सत्संग आला तिथून पळाले. तिथे पळाले नाही, तिथून पळाले. आता नको, नंतर करू ना, नंतर करायचंच आहे. आमच्या काही घरासमोरच मंदिर आहे अगं, रोज काहीतरी मंदिरात चालू असतं. किती कंटाळा आहे बघा ते. रोज काही काही चालूच असतं, रोज असतं. आमचं पहाटे 5 पासून चालू असतं. आणि त्याच वेळेला एखादा येतो चिठ्ठी घेऊन आलेला, सकाळ उजाडते, तो बघतो, अय्या रामांचं मंदिर आहे हो तुमच्या घरासमोर. मला ना सकाळी उठल्या उठल्या कळसाचं दर्शन झालं. तुम्ही किती भाग्यवान ना. आदल्या दिवशीच बोंबलून झालंय. पण तिथं कसं म्हणणार, हो ना, मी अगं तेच पाहून यांच्याशी लग्न केलं. खरं सांगते तुला. मी म्हटलं तुमचं अगदी घर रामांच्या देवळाच्या समोर आहे ना. मला इतकं म्हणजे लहानपणापासून आमच्याकडे सुद्धा रामांचं अगदी थोडं लांब जावं लागायचं. पण मी यांना म्हटलं तुम्हाला ना ते फार आवडतं. जिसने पाया उसने छुपाया. बोलू नाही शकत. ज्याला कळलं ना तो सांगू नाही शकत. आणि ज्याला नाही ना कळलं, जे अर्धवट आहे ना, ते फक्त बोलत राहतात. ती फक्त हो ना अगं काय किती सुंदर ना, काय सुंदर अगं, सकाळी सकाळी सनई चौघडा. तू खरंच भाग्यवान, तू खरंच भाग्यवान. त्याशी तिला कुठेतरी वाटतं, खरं का काय मला अजून कळलंच नाही आहे. म्हणजे तिला स्पर्श झाला. ही कोरडीच आहे जवळ राहून. आता जवळ राहणाऱ्यांनी जर कोरडं राहिलं तर नदीच्या काठावरच्या आपण सगळे कोरडेच नाही का मंडळी. ती वाहून समुद्राला मिळाली, आपण अजून एक थेंब नाही जाणलेला. एवढी मोठी दासबोधाची नदी आहे, किती पाणी पिणार आहे काय माहिती. म्हणून दासबोध वाचताना स्वतःला वाचा, ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याला हे करण्याकरता समर्थांनी हा ग्रंथ दिलेला आहे की इथे भक्ती मार्ग सांगितलेला आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जाण, तेच इथे लिहिलं आहे की तू भक्ती मार्गाने जा. तुझ्यासारख्याला बद्ध जीवाला
कर्म जीवाला, प्रारब्ध जीवाला, क्रियमाण जीवाला, संचित जीवाला कुठल्या मार्गाने जावं लागेल तर भक्ती मार्गाने. तू भक्ती कर, ईश्वराची भक्ती कर. त्या भक्तीमध्ये काय काय येतं? त्यात उपवास येतात, नामस्मरण येतं, त्यात व्रत येतात, संकल्प येतात, पारायण येतात, नैवेद्य येतो, प्रसाद येतो, सगळं येतं. तू त्या मार्गाने जा. पण तुझं उद्दिष्ट भक्ती मिळवण्याचं असू दे, तुझं उद्दिष्ट ज्ञान मिळवण्याचं असू दे, तुझं उद्दिष्ट केवळ प्रसाद मिळवून निघून जाण्याचं नको. प्रसाद तुझाच आहे. त्यांनी ग्रहण केल्यानंतर ते आपण ग्रहण करायचं याच मार्गाने तो येणार आहे. पण त्यांनी ग्रहण केलेलं आहे, त्यांचं उच्चिष्ट आपल्याला मिळतंय त्यांचं, तर ते कसं ग्रहण करायचं? हनुमंतांचं उच्चिष्ट आहे हे, प्रभू रामराय माता सीतांचं उच्चिष्ट आहे ग्रंथराज दासबोध. ते आपण कसं खायचं विचार करा. उष्ट खाण्याची मुळात आपल्याला पहिल्यापासून एक थोडीशी एक विचित्र गोष्ट आहे. उष्ट नको वाटतं आपल्याला. म्हणजे एखाद्याने म्हटलं की हे घे, केळ असेल एखादं, अर्ध तोडलं अर्ध घे, तर आपण म्हणू हो घेते, दे घेते. मग आपण तिने तोडलेलं काढून का गं खा, हो खाते नाही का, तुला माझं उष्ट नको होतं का? नाही गं तसं थोडं, असं काय नाही. लहानपणी सुद्धा आपण असं ते चिमणीचं दात करायचं, चिमणीच्या दाताने आपणच आपलं वस्त्रमध्ये घालायचं, ते दाणा तोडायचं मग द्यायचं. पण आपण पहिल्यापासूनच उच्चिष्ट खाल्लंय. एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास माऊचा. मग ते मुलंच म्हणायचे एक घास दादाच्या, एक घास दीदीच्या. किती छान होतं ना मंडळी. दुसऱ्याने भरवणं खूप छान आहे. आपलं खाणं आलं ना, आपलं वाईट झालं. दुसऱ्याने भरवलेलं खा. एक घास उद्धव स्वामींचा, एक घास कल्याण स्वामींचा, एक घास वेणा स्वामी. समाधी लागेल मंडळी. इतक्या थोर हाताने जर एक एक घास आपल्यासारख्या क्षुद्र मुखामध्ये पडत असेल, समाधी लागेल. आपली काहीच लायकी नाही मंडळी, आपली काहीच योग्यता नाही. परंतु हे आत्मस्वरूप आपल्या समोर साक्षात ब्रह्म लपलेलं आहे. आत्मस्वरूप उघड आहे. उच्चिष्ट खाण्याचा एक भाव मनात आला पाहिजे. आणि तोच भाव सद्गुरू समर्थ गजानन महाराजांनी प्रगट झाल्यानंतर पहिल्यांदा दाखवला. त्यांची पहिली लीला उच्चिष्ट खाण्याची. सगळ्यांनी टाकून दिलेलं अन्न, तिकडे पत्रावळी, तिकडे पंक्ती उठताय आणि इकडे फेकताय. का तर जेवढं खाल्लं बाकीचं ते चिवडून टाकून दिलेलं ते उचलून कचरा म्हणून टाकलंय उकिरड्यावर. तिथे बसलेले ग्रंथराज दासबोधाचे लेखक तिथे बसले आणि तिथे बसून ते खातायत. त्यांना असं नाही वाटत हे उच्चिष्ट. काहीच त्याज्य नाही आहे, काहीच टाकाऊ नाही आहे, काहीच टाकून देण्यासारखं नाही आहे. देहाची रक्षा देखील नदी स्वीकारते. ज्या देहाने काहीच कर्तृत्व केलं नाही तरी नदी स्वीकारते. उच्चिष्ट हा भाव फार सुंदर आहे आणि तो आपल्याला जमला पाहिजे. तो जमला ना की दासबोध आपण पचवला, आपल्याला जमला. काय लीला आहे महाराजांची. व लोक तिथं आले, महाराज अहो हे नका न खाऊ, आम्ही ताजं तुम्हाला वाढून देतो. महाराज बोलले काहीच नाही. त्यांनी फक्त पाहिलं की अरे हे मुखातनं पडलं म्हणून खराब झालं, फक्त आत न जाता इथनं गळालं म्हणून खराब झालं, म्हणून टाकून देताय तुम्ही. काहीच विचार करत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म,
तुम्ही पूर्ण ब्रह्मच जर टाकून दिलं तर तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान कसं होईल? आणि ज्ञान जर नाही झालं तर तुमचे फेरे किती वाढतील? अहो तुम्ही कधीच सुटणार नाही. केवढी चिंता आहे त्या एक शीतात. जी 5व्या वर्षी होती तीच 1878 साली होती ना. तेच ते आहे. हा प्रवासच तो आहे. मग ताजं अन्न आणलं, झालं, वाढलं, सगळं झालं, परंतु उच्चिष्ट आपण बघा कसे आहोत. आपण खाली पडलेलं एखादं मूल कसं असतं, त्याला लहान मूल आपण जेव्हा चालवतो तेव्हा रस्त्यात एखादं बिस्किट पडलेलं असतं, एखादं चॉकलेट पडलेलं असतं, तर ते मूल वागतं आणि ते घेतं, कारण त्याला दिसतं ते खाण्याचं आहे, त्याला बाकी काही नसतं माहिती, पण ते उचलतं. आपण काय म्हणतो, नाही खाऊ नको ते, छे गाण्यात येतं. मग पुढे जाऊन गेल्यानंतर रस्त्यामध्ये 10 रुपये पडलेले असतात. बस आपण खरे ज्ञानी आहोत. झालं की नाही गुरु शिष्य संवाद मस्त. काही बोलायची आवश्यकताच नाहीये. आता मुलगा उचलणार नाही, कारण आईने आधी सांगितलं उचलायचं नाही खालचं, आणि आता आईला वाटतं त्याने उचलावं. खोटं आहे हो, खोटं आहे. जगणं फार खोटं आहे आपलं. आणि जेव्हा सत्य भेटतं तेव्हा मग शंका वाटायला लागते विश्वासाच्या ऐवजी. म्हणून समर्थ म्हणतात, हे दूषण नका ठेवू, दासबोधाला ग्रंथ वाचा, ग्रंथ पूर्ण करा. काय बोलिले जी येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. भक्ती सगळ्यात भक्ती. खाली पडलेलं असेल तर उचला मंडळी, काही बिघडत नाही. पक्षांना घाला, झाडापाशी ठेवा. पायदळी जाण्यापेक्षा ही सेवाच आहे ना. आणि 10 रुपये जर पडलेले असेल तरी उचला, बिघडत काही नाही. फक्त स्वतःजवळ ठेवण्याऐवजी कोणाला तरी द्या. हा भक्ती मार्गच आहे. भक्ती म्हणजे काही फक्त टाळ वाजवणं, नाम घेणं, माळ करणं हे नव्हे. ही भक्ती मार्गाची अंग आहे. पण अंगभूत जे करायचं आहे ते हे आहे. नामस्मरण का करायचं आहे की योग्य वेळेला योग्य ते आठवलं पाहिजे, म्हणून स्मरण करायचं आहे. माळ म्हणजे भक्ती नव्हे. मी रोज अगदी माझ्या काहींच्या हातात 24 तास माळ असते मंडळी. ते काहीतरी असतं त्यात घातलेलं असतो, हातात चालू असतं. ते आपल्यासमोर आलं आपल्यालाच असतं तर आपण काहीच करत नाही. केवढं काय काय करतात, पण ते करत असतात का नाही आपल्याला नाही माहिती, पण काहीतरी असतं असं चाललेलं असतं. त्या मण्याऐवजी मनाला मागे ओढलं तर फार बरं होईल नाही का. एवढंच समर्थांचं म्हणणं आहे. मनासी टाकीले मागे गतिसी तुळना नसे. आपलं मन पुढे पुढे जात राहतं, त्याला मागे टाकायची आपल्याला काही युक्ती प्रयुक्ती माहिती नाही आहे. आपण मन स्वैर होऊन जातं आपलं. तर समर्थांचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मनाने नका अडकू. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये हे मनाला समजून सांगा, हे तात्पुरतं आहे, हे तात्कालिक आहे, हे थोड्या वेळ आहे, हे कायमस्वरूपी नाही आहे. कायमस्वरूपी काय आहे? कायमस्वरूपी टाकळी आहे. कायमस्वरूपी पंचवटी आहे. कायमस्वरूपी कपिकुल पण आहे. कायमस्वरूपी आहे. ज्या गोष्टी ईश्वरी इच्छेने बांधल्या जातात किंवा उभारल्या जातात त्या प्रलय झाला तरी ईश्वर संपवत नाही, कारण पुन्हा तिथूनच सूर्य उगवत असतो. जेव्हा प्रलय होतो मंडळी, सत्य आहे ह्याच्यामध्ये आलेलं आहे, जेव्हा प्रलय होतो त्या सर्वत्र पाणी होतं. प्रलय जेव्हा होईल तेव्हा समर्थांनी सांगितलेलं आहे की समुद्राच्या लाटा चंद्रापर्यंत उसळतील. आपल्या 70व्या मजल्यावरचं घर एकदम चंद्रावरच आहे, टिंग तरंगत तरंगत तरंगत. त्यात आपण असू की नाही माहीत नाही, पण लाट चंद्रावर जाणार. आहा, समुद्राची एवढ्या दिवसाची प्रतीक्षा. पौर्णिमेला कसा उसळत होतं चंद्राला पाहता, काय उसळतं, काय प्रेम आहे समुद्राचं चंद्रावर. ती एक वेळ अशी येणार आहे की त्या लाटा चंद्रावर जातील, चंद्राला ओढतील, आणि चंद्राला ओढला की सूर्य बुडाला. सूर्य बुडाला की ग्रहमंडळ संपलं. ग्रहमंडळ संपलं की पितृलोक गेला, नरक गेला, स्वर्गलोक गेला, 14 भुवन गेली. काहीच राहणार नाही, काहीच. काही म्हणजे काहीच नाही.
आणि मग अशा वेळेला अशी जी ठिकाणं असतात, जी ईश्वर आज्ञेने उभी असतात, ती अश्वत्थाखाली सुरक्षित भगवंत ठेवतो. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पिंपळाखाली भगवंत ही स्थानं ठेवून देतो. आणि म्हणून जेव्हा प्रलय शांत होतो त्यावेळेला एखाद्या ऋषींना म्हणजे एखाद्या ज्ञानियाला भगवंतांचं दर्शन अश्वत्थावर होतं. ते अश्वत्थ पानावरती तरंगत असतात. ते अश्वत्थाखाली या गोष्टी झाकून ठेवतात. आणि अश्वत्थ जसा त्या स्थानावरनं बाजूला होतो, प्रलय शांत झाल्यावर अश्वत्थ देठाकडून बाजूला होतो आणि त्याची जी पहिली लांबलचक शेंडी असते अश्वत्थाची, ते जसं जसं बाजूला होईल तसं तसं सूर्याचं किरण त्याच्यावर येतं. आणि सूर्याचं किरण पडलं की पुन्हा सृष्टी पूर्ववत हसायला लागतं. आणि सगळ्यात पहिलं किरण सूर्याचं अनंत प्रलयानंतर आजही कोल्हापूरच्या आईसाहेबांच्या चरणांवर पडतं. किती प्रलय आईसाहेबांनी पाहिले, स्वतः आईसाहेबांनीच ते केलेही आहेत. कारण त्यांना ही व्यवस्था आवडत नाही मंडळी. त्या दिसायला एवढ्याशा आहेत, असायला नाहीत. तुमच्या आमच्या नजरेत मावावं म्हणून एवढं ठेवलं आहे. त्या अमर्याद आहेत, अनंत 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 आहेत. म्हणून त्यांचं वर्णन भावार्थ दीपिकेमध्ये म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या हे त्यांचं वर्णन आहे माऊलींनी केलेलं. त्या आद्य करवीर निवासी, त्या आद्य तिथे पहिलं सूर्यकिरण पडतं आणि मग तिथून ते सूर्यकिरण तिथे स्पर्शून मग पुन्हा सृष्टीमध्ये एखादं बीज पडतं, वटवृक्ष येतो, त्या वटवृक्षाची स्पंदनं सुरू होतात, मग त्याच्यामधनं औदुंबर येतो. असं ते सृष्टी पुन्हा 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 वसायला लागते. आणि मग ही जी स्थानं जी निर्माण करून ठेवली आहेत आळंदीपासून, ती सगळी स्थानं पुन्हा पुन्हा दिसायला लागतात. आणि मग त्यांचे जे अंतरंग भक्त आहेत, माऊलींचे, निवृत्तीनाथांचे, सद्गुरू गजानन महाराजांचे, हनुमंतांचे, समर्थ रामदास स्वामी महाराजांचे, हे पुन्हा आज्ञेने पृथ्वीवर येतात आणि कार्य सुरू करतात. हे अनंत प्रलय हेच चालू आहे. त्या अनंत प्रलयामध्ये आपण कसं वाचायचं, आपलं कुळ कसं वाचवायचं, आपलं गोत्र कसं वाचवायचं, आपला वंश कसा वाचवायचा, याचं संपूर्ण शिक्षण दासबोधामध्ये दिलेलं आहे. आजही हे शिक्षण आपण यामधनं घेऊन आपलं कुळ, आपलं गोत्र, आपला वंश हा या प्रलयात देखील वाचवू शकतो. काहीच खोटं नाही आहे, काहीच नाही, सगळं सत्य आहे. फक्त त्याप्रमाणे वागायचं, सद्गुरू आज्ञेने वागायचं. मग आपलं कुळ गोत्र देखील झाकून ठेवतील अश्वत्थाखाली. त्याला म्हणतात कर्तृत्व. आपण अश्वत्थाला घाबरतो मंडळी, आपण पिंपळाला घाबरतो. पिंपळ वृक्ष आला की आपल्याला भीती वाटते. आमच्या घरी अचानक आला, अचानक आला म्हणजे चांगलं झालं ना, किती चांगली गोष्ट आहे. पण आपण छाटतो ते. आपल्याला कारण भीती, आपल्याला जन्मजात त्याची भीती घालून ठेवलेली आहे, त्याचं ज्ञान नाही दिलेलं. आणि माऊलींच्या भजनात माऊली म्हणतात, चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, असा ईश्वर आहे तो म्या देखिला निराकार ओ माय. मी त्याला निराकार पाहिलं, अश्वत्थामध्ये भरभरून तो राहिलेला आहे. मी त्याला बघा, अश्वत्थ इतर वृक्षांच्या तुलनेमध्ये अश्वत्थ इतका सळसळत असतो, तो नुसता चैतन्य यावं, एकदम लहान मुलासारखा सारखा दुडदुड दुडदुड दुडदुड. ते मूल कसं हातात येत नाही तसा तो अश्वत्थ असतो. आणि त्याची सळसळ इतकी छान आणि त्याची पानं इतकी सुंदर. अश्वत्थाचंच वर्णन दासबोध आहे. पण दासबोध ही अश्वत्थच आहे बरं का. कारण तो आपल्यासारख्या अंधारावरचा सूर्यकिरणच आहे. आपला जन्म अंधारात आहे, आपलं कर्म अंधारात आहे. म्हणून दासबोध समर्थ आपल्याला सांगतात, वेळ होत येते, 2 ओव्या घेऊन आपण थांबूया.
मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे वैराग्य, चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. समर्थ आपल्याला सांगतायत, समर्थांचा एक लाडका भाव, सगळ्यात लाडका, तो म्हणजे विवेक. कुठे कसं वागावं, भूत भविष्य वर्तमान आणि अनंत जन्मांची येणाऱ्या आणि गेलेल्या सांगड घालणारं ज्ञान म्हणजे विवेक. हा विवेक आपल्याला प्रत्येकाला आला पाहिजे. त्याला काही डिग्री नाही लागत, डिग्री नाही. ह्या कुठल्याच गोष्टीला डिग्रीची आवश्यकता नाही. इथे फक्त जिज्ञासा आवश्यक आहे की मला जाणून घ्यायचं आहे, बस. इथे तुम्ही किती शिकला आहात का तुम्ही नाही शिकलेला, तुम्हाला अक्षर ओळख आहे नाही, याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जाणायचा विषय संपला, तुम्हाला हे समजेल. आणून बसवून नाही, हे खा म्हणजे कळेल नाही. हे औषध नाही आहे की नाक धरून पाजायचं आहे, मुळीच नाही. हे टॉनिक पण नाही आहे, हे कुठलंच रसायन नाही आहे. याला तीर्थ म्हणू शकता श्रद्धेने, पण हे तसं तीर्थ नाही आहे. गंगेचं, कावेरीचं, कृष्णेचं नाही. ही आत्म्याची सावली आहे. आत्मा तापलेला आहे. अनंत जन्म आत्मा चितेमधनं सतत सतत उठत आलेला आहे. 84 लक्ष जन्म आत्मा आपल्याबरोबर भटकतो आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचं पारायण करतो, एखाद्या ग्रंथाचं वाचन करतो, एखादा ग्रंथ उघडतो, तेव्हा आत्म्याला सावली मिळते. आत्मा बसतो शांत की चला आलो इथे. एवढ्या भयानक प्रवासात आज ग्रंथाजवळ बसतो, आत्मा बसतो. आत्म्याची सावली. ज्ञान म्हणजे आत्म्याची सावली आणि जिज्ञासा म्हणजे आत्म्याची पायरी. जिज्ञासा, उत्सुकता, मला जाणायचं, अशी उत्सुकता ज्याला झाली त्याला हा ग्रंथ सगळं फळ देईल. जे हवं ते. काय फळ हवं आहे आपल्याला? घर चांगलं हवं, गाडी हवी, मुलंबाळं चांगली हवी, वादविवाद नको. काय मागण्या आहेत आपल्या? फार किरकोळ मागण्या आहेत, मोठ्या मागण्या नाही आहेत. आम्हाला दिल्लीवर बसायचं आहे, नको. घरात बसता आलं तरी पुष्कळ आहे. ह्या मागण्या करा. आमचं टी व्ही बंद पडो, आमचा मोबाईल बंद पडो, आमचं टॉवर जळून जावं, असं असं. आमच्या घरामध्ये भरपूर वह्या, भरपूर पेन, भरपूर ग्रंथ यावेत. आम्हाला खूप वाचनाची आवड यावी, आम्हाला खूप लेखनाची आवड असावी. जास्त नाही मागायचं. म्हणून ग्रंथ आणि ग्रंथारंभ याची सुरुवात आपण आज केली. पण ही आपल्या पण ग्रंथाची ह्या सुरुवात आहे. श्री आहे, श्री गणेश आहे आणि ती आपण केली. म्हणून दासबोध वाचताना अभ्यास पण करा. आवडलेलं लिहून ठेवा, न कळलेलंही लिहून ठेवा आणि मग आपण त्याच्यावरती खरंच चर्चात्मक काहीतरी संवाद निश्चितपणे करूया. आता आपल्याला थांबलं पाहिजे. सूर्य पण उतरायला झालेला आहे, त्यामुळे आपण आता इथे थांबूया. सद्गुरू समर्थ गजानन महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ महाबली अंजनी कुमार की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.
आणि ते सगळं समर्थांच्या रूपाने ज्ञान मार्गाच्या रूपाने आपल्याला परत सगळं छान आशीर्वादात्मक सगळं ऐकायला मिळालं. किती सुंदर सुंदर एक एक छोटे 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 उदाहरण त्यांनी आपल्याला दिले आणि दासबोध काय आहे हे मर्म अतिशय सोप्या आणि सहज शब्दात सांगितलं. खरंच आपलं परम भाग्य की समर्थ साक्षात आज गजानन महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद द्यायला आले. त्यावेळेस बाळकृष्ण रामदासांना समर्थांनी रात्री दृष्टांत दिला की आता तुला इथून पडेल गडावर यायची गरज नाही, तुझ्या तब्येतीमुळे मीच तुला दर्शन द्यायला येईल. आणि खरंच या ठिकाणी महाराजांच्या रूपाने आज समर्थ आपल्याला दर्शन देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आणि सोलिव सुख काय असतं त्या आपल्याला कळालं. सोलिव सुखाचा इतका सुंदर त्यांनी अर्थ उद्योग केलेला आहे. अप्रतिम 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 जे शब्दच नाही इतकं सहज दाखवून. आणि मी म्हणजे आज मला ते ऐकत असताना अशी मनात इच्छा झाली की आता या टाकडीच्या मठाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे दर महिन्याच्या पहिल्या 1 तारखेला दर प्रवचन आहे. तर माझी पण इच्छा आहे आता समर्थ नक्कीच मला आणतील की दर 1 तारखेला मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इतकं सहज सहज दाखवून आणि समर्थ किती गोड गोड सांगत होते त्या. अरे बापरे म्हणजे मी तर अक्षरशः मला इतकं भरून येत होतं की समर्थात आणि ते कर्तृत्व जे त्यांनी सांगितलं की कर्तृत्व आणि जबाबदारी तो तर विषय अप्रतिम होता अप्रतिम. आज आपण म्हणतो की आपण महाराज मला कधी बोलवतील दर्शनात ते खूप छान म्हणजे मला पटण्यासारखे की आपण असं ढकलतो की देवाच्या आणि दुसरं लग्न कार्य म्हणजे कुठे काही कार्यक्रम असते की आपण नक्की आवर्जून जातो त्या ठिकाणी, पण अशा ठिकाणी नाही जात. तर आपण सगळेच खरं भाग्यवान आहात की या ठिकाणी आपण सगळे एकत्र जमलो. आणि समर्थ पण म्हणतात की या ठिकाणी येण्यासाठी भाग्यच लागतं आणि आपण सगळेच भाग्यवान आहोत. आणि कृपा अशीच मी समर्थांच्यासाठी प्रार्थना करतो की तुमच्या सगळ्यांवर आणि तुमच्या संपूर्ण पुढील कुटुंबियांवर समर्थांची महाराजांची अशी अखंड कृपा राहो आणि तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या सर्व इच्छा त्यांच्या कृपेने पूर्ण होत. समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी गुरुवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय जय प्रसन्न वदने प्रसन्न होते दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी भोगाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी न आशा नरहरि दल्लिंझाना पदवंत. जय गजानन. कृपया सर्व भक्तांनी